नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, माइंड पॉवर ट्रेनर डॉक्टर दत्ता कोहिनकर यांनी लिहिलेला एक फार छान लेख आणि त्या लेखातनं मांडलेला एक फार सुंदर विचार वाचनात आला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्यापर्यंत पोहोचवते. सुखी आयुष्याचं व्यवस्थापन करणं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे जर नियोजनबद्ध आखणी केली तर आयुष्य नक्कीच सुकर होतं. आयुष्यात जे करायचंय ते उत्तमातलं उत्तम करायला हवं. लोकमान्य टिळकांचा मुलगा 10वीच्या परीक्षेत पहिला आला. त्यावेळी टिळक तुरुंगात होते. त्यांना ही वार्ता कळली आणि त्यांनी आपल्या मुलाला पत्र लिहिलं. त्यांनी त्यात लिहिलं, बाळा, सगळ्यात आधी तुझं अभिनंदन. बाबा कुठे प्रवेश घेऊ हा प्रश्न मला अजिबात विचारू नकोस. तुला जे आवडेल ते तू कर, पण जे करशील ना त्यात स्वतःला झोकून दे. त्यात उत्तमातलं उत्तम कर. अगदी चप्पलांचं दुकान टाकलंस ना तरी चालेल. लोकांनी म्हटलं पाहिजे, तुम्हाला चप्पल घ्यायची आहे का, मग ती टिळकांच्या दुकानातनंच घ्या. एवढी विश्वासार्हता तू कमावली पाहिजेस. मंडळी, खरंच आपण सर्वजण जे काही करू ते उत्तमातलं उत्तम करू असा दृढ निश्चय करायला हवा. यासाठी आपण उत्कृष्टता म्हणजे काय हे बघायला हवं. उत्कृष्टता साधणं हे जवळजवळ अशक्य आहे, पण उत्कृष्टता याचा व्यवहारातला अर्थ काल जे आपण चांगलं काम केलं ना त्यात आज थोडी सुधारणा करणं आणि ही सतत सुधारणा करण्याची प्रक्रिया अखंडपणे सुरू ठेवणं म्हणजे उत्कृष्टता. आणि ही उत्कृष्टता साधण्यासाठी आपल्या कामाप्रती आपली निष्ठा हवी. त्याचबरोबर त्या कामामध्ये सातत्य हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सातत्याबरोबरच नाविन्याचे प्रयोग करण्याची वृत्तीसुद्धा हवी. मगच आपण आपल्या आयुष्यात जे करू ते उत्तमातलं उत्तम असेल आणि आपल्याला समाधान देणारं असेल. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.